सांगोला नगर परिषद 2025 सालच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो. व्यासपीठावर असलेले माझे ज्येष्ठ सहकारी आणि माजी नगराध्यक्ष आदरणीय रफीभाई नदाफ, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आदरणीय आनंदाभाऊ माने, खरवटच्या त्या प्रभागाचे आपले उमेदवार आदरणीय नितीन आबा इंगोले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय किरण बनसोडे, सांगोला तालुका अल्पसंख्याक शिवसेना सेलचे प्रमुख आदरणीय सुरेशभाई खतीब, आदरणीय मुजावर सर, ज्यांनी ज्या तरुणाने चांगला विचार मांडला तो एक आता अल्पसंख्याक डवरी समाजात आहे. त्याने जे विचार मांडले मलाही घेण्यासारखे असा हा राहुल इंगोले. इतर व्यासपीठाचे सर्व मान्यवर, शिंदे सर, प्रभाग क्रमांक 9च्या आपल्या उमेदवार आदरणीय सना शेख मॅडम, दुसरा उमेदवार आपला छोटू दौंडे, 10 प्रभागाचे बबरू पाटील आणि आदरणीय मलिका मने. आज मित्रांनो, एका वेगळ्या वर्णावर आपण सांगोला शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. संपूर्ण राज्यात जवळजवळ 300-350 नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या. या ठिकाणी जमलेला माझा प्रत्येक तरुण मित्र असो, तो आपण सगळेजण असो, निवडणूक सुरू झालेल्या दिवसापासून अर्ज भरण्याच्या अगोदरच 4 दिवस सांगोल्याची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राच्या टीव्हीच्या प्रत्येक पडद्यावर दिसायला लागली. तुम्हाला असा एखादा दिवस दिसला काय ज्यात की सांगोल्याची बातमी नाही? जालन्याची निवडणूक लागली, जळगावची लागली, कागलची लागली, अक्कलकोटची लागली, दुधजीची लागली, का कोण टी व्हीला नाही आहे सांगता ना. दररोज सकाळ संध्याकाळ सांगोला का टी व्हीवर गाजायला. तर सांगोला नगरपालिकेची निवडणूक ही तत्वाची निवडणूक आहे. बाकीच्या निवडणुका या निवडणुका सत्तेच्या आहेत, ही निवडणूक तत्वाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. अनेक वेळा आपण या ठिकाणी निवडणूक लढवल्या. स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब, मी दीपक आबा असे एकत्र अनेक वेळा एकत्र आलो आणि अनेक वेळा एकामेका विरोधात मी कडवी झुंज खेळून या गावच्या निवडणुका आपण केल्या. ज्या त्या निवडणुकीच्या काळातला प्रसंग, ज्या त्यावेळी पक्षाच्या भूमिका घेऊन आपण समोर गेलो, जनतेची सेवा करण्याचा भाव आपण मनात ठेवून राबत राहिलो. परंतु ही निवडणूक येणारी उद्याची निवडणूक आहे, ती निवडणूक फक्त नगरपालिकेची नाही, तर ही निवडणूक गेली 1-1.5 वर्ष झालं शहाजी बापू पाटलांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं जे कुटील कारस्थान चालू आहे, 1.5 वर्ष झालं, त्याच्यातील एक भाग म्हणून ही निवडणूक घडत आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आणि माझं भांडण इथंच आहे. उमेदवार कोणाचा आनंद माने तर काय अडचणीत आहे तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती. नगरसेवकाची निवडणूक लढवायची सुद्धा त्या माणसाकडे हिंमत शिल्लक राहिली नाही. गेल्या पंचवार्षिकला निवडणूक लढवून कर्जबाजारी झालेला माणूस अजूनही कर्जातनं बाहेर निघाला नाही, अशी अवस्था त्या माणसाची वास्तविक. आणि तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की सगळ्या श्रीमंत लोकांनी यायचं आणि एखाद्या मंत्र्यानं तंत्र्यानं कोणीतरी यायचं आणि श्रीमंताच्या घरात बसून सांगोला शहराच्या निवडणुकीचे निर्णय घ्यायचे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला बाजूला ठेवायचं, जनतेचा कौल कुणाकडे ऐकू, जनतेला काय आता गावात आवडतंय बघायचं नाही. लाडीकपणानं अमक्याची पोरगी नगराध्यक्ष करतो, अमक्याचं पोरगं नगराध्यक्ष करतो, हे जे प्रकार चाललेला आहे ह्या प्रकाराला माझा विरोध होतो. मला 5-6 जागा घेऊन शांत बसा म्हणत होतो. आता मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसवायला. अरे हिमालयातला अख्खा बर्फ जरी माझ्या अंगावर टाकला तरी त्याचा आग बाहेर पडणार आहे. शहाजी पाटील माझ्या नादाला लागून जास्त बोलत नाही. उद्या आपली जाहीर सभा आहे. काय केलं काय नाही सगळ्यांनी सांगितलं. मला ते अजिबात मोजायचं नाही. जर तुम्ही कोणी इथनं पुढे जर म्हणला शहाजीबा पुन्हा दरगार केला तर तुम्हाला अल्लाह शपथ म्हणायचं नाही की मी अल्लाह केली शेवट. भगवान तर एकच. जिजस असो, कृष्ण असो, अल्लाह असो, हा प्रत्येक शेवटी अंतिम तिथंच आहे. हे रस्ते सगळे तिथंच आहे. भगवंताची मी केलेली ती सेवा आहे. माझी सेवाभावाने मी केली. पण एवढ्यासाठी रागानं ते चांगलं केलं की किती वर्षे लोक एवढ्या चांगल्या त्यांच्या किती आम्हाला 30-40 सण आहेत आमच्याकडे. पोळ्या करून करून महिन्याला आमच्या बायका कठाळत्यात एवढं सण आहे. दिवाळी झाला, दसरा झाला, शिमगा झाला, पाडवाला सणामाग सण. बायका म्हणते ते कुणी त्याला पंचांगण हात ना हात पुराण लाटून आमचं दुखायला लागलं. 2-3 सण फक्त तुम्हाला इथं आणि 3 सणाला त्या ठिकाणी नमाज पडताना आधी 5-25 माझे पोरं या ठिकाणची दोस्त जायची, खराटे घेऊन पुरीत पाट्या घेऊन नीट करायचं. सणा दिवशी नमाज पडायची. गपईबाई आपणात मशिदी दक्ष घेऊन किती वर्ष मी तळमळ तुम्हाला सांगतो. प्रामाणिक तळमळीचा लय वाईट आहे. बरोबर काय तर केलं पाहिजे. संधी मिळाली का असा झटका दिला की देशानं बघितलं पाहिजे ती ईदगा माझा देशाने. कुणाला काय वाटतंय काय नाही, मी कोण आहे काय नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातला आहे. मला काय तुम्ही सांगताय माझे हिंदुत्व माझ्या रक्तात. त्यामुळे मला काय कोणी शिकवायची गरज. आम्हाला शिकवण राशी शाहू महाराज, आम्हाला शिकवलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला शिकवलं छत्रपती संभाजी. त्या शिकवणी घेऊन आम्ही जात्रा पगार जातात सगळा धर्म आपला इथं मानव जात की आपली आहे ही शिकवणारी जी शिकवण आहे ती घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि आज भावनेत येऊन या जाणीवेतून मी या पुढे जीवनात ते काय बोलणं सोडलं माझं आयुष्य. आता वयाची 70 वर्ष झाली. लढता लढता बाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधात गुडघं सगळं तिथं चक्काचूर चुरा झाला. उद्या गवळ्याच्या दवाखान्यात घेऊन जावा आणि बघा तिथं चुरान भोगा किती दिसतोय तुम्हाला. तरी सुद्धा मी पडतोय. फलटणला फोटो काढला होता रणजित निंबाळकरानं. निंबाळकरांची आई रड्डी फोटो इतका चुरा झाला तरी थांबत का नाही. थांबलो नाही. अजून मी ऑपरेशन गुडघ्याच केलं नाही. कालवा उठला गुडघ्याचं ऑपरेशन झालं, पोटाचं ऑपरेशन. कशाचं काय ही लढाई 200 कोटी विकासाला आहे. काल 80 कोटी घेतले. साहेबांचा स्वभाव तुम्हाला आंबेडकर पुतळ्याच्या उद्घाटन 50 लाख देतो म्हणलं. विमानात बसण्याआधी तुम्हाला पैसे मिळत्याल. सोलापूरला पोचण्याच्या आधी रुपयेबाईंना आमच्या व्हॉट्सअपला 50 लाख रुपये नगरपालिकेच्या नावाने रुपयेबाई खरायला फोटो आहे. आनंदभाऊ खरायला नाही. हे 80 कोटी रुपये मिळाला आपल्याला. बिंदास रवा काळजी करू नका. अजून 200 कोटी आणायला जाईल. आनंद मानेच्या कारकिर्दीत 200 कोटी रुपये घेऊन आला तरच नव्हता शहाजी पाटील आहे. मला दाखवून द्यायचं आहे. यादी दादा भाषणासारखं सांगते. बारामतीमध्ये मी कसं केलं बघा. तुम्ही टीव्हीला बघितलंय. त्यात बाटली पिटली. बाकी मंत्री शिल्लक तू एकट्याने केले का आमचं पिंचं काय का नाही म्हणते. पण मी दादाला हित सांग. दादा तुमचा आदर्श कामात घेतलेला शहाजी पाटील आहे. 10 वर्ष आधी दादांनी खांद्याला खांदा लावून केले. मी त्यांचा कडवा कट्टर समाज आधी दादा कुठे शहाजी पाटील.
बोलू देत आजी दादाविषयी कोण काय बोलतात, दान दिवशी म्हणताना धपका देते. 2-3 हजार माझी भांडणं झाली असते. त्या दादाचं काम कसं करावं, कसं नियोजनबद्ध करावं हे मला माहिती. आणि दीपक आबा म्हणतोय कारभार कोण बघतो, लास्ट काय कळत नाही मला, काय लगीन पिकी नाही का बाय एखादी नाव घ्या समाज असा खटकरीत बापूचा कारभार ठीक दादा बघतोय, लाजा घ्यायला लागलाय. मी सांगतो तुला गेली 25 वर्ष सुभाष नानाचा बापूचा कारभार घेतला, तर त्याला बिंदू दिला देवाने, त्याला डोकं दिलंय, ती लिहितंय करेक्ट, त्याला खाती माहित आहे, ती कुठल्या खात्यात कसं पैसे मिळतात माहित आहे. एखाद्याला बुद्धी देवाने दिली, त्या बुद्धीचा वापर जर जनता जनार्दनासाठी केला, हे जगा पोटात गोळा उठायला लागलाय मला कळत. कुणावर टीका करायची नाही, वेळ काय टीका करण्यासाठी. प्रश्न आहे स्वाभिमानाचा. चालू आमदार तरुण, राजकारणाचा अनुभव खटटोल खाल्लेला आहे. एक भाई गणपतराव देशमुखांच्या प्रचंड मोठी मिळालेली एक सहानुभूती आणि दीपक आबाचं माझं लागलेलं भांडार, त्याच गाड्याचं पद्धतशीर मलाई खाऊन मुंबईला आम्ही काम करू नका. असं काय सटकून आपण त्या गणपतराव आबांनी मला पाठवणं तेवढी या बाबानं मोठ्या भाषा घाबरून सोडले. त्या भेले ती बोलत नाही. तो माझ्या डोक्यावर हात म्हणा, तू घाबर लागणार पंढरपूरच्या रेस्ट होता, खरं सांग मला चर्चा काय त्या मला माहीत आहे. ते स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख जिवंत असतो त्या घराकडे वाकड्या नजरेने काही गोरे साहेब बघतात. ज्या बाबा तुम्ही त्या घराकडे बोलू शकला नसता तर त्या घरातल्या लेकराला तुम्ही धमकावून नको ती राजकारणाने वळणं लावली, बरोबर झालं नाही. मला ज्या भाऊ माझे जीवाभावाचे मित्र आहे, परंतु त्यांची सांगोल्या बाबतीत निश्चितपणाने राजकीय भूमिका चुकली ही माझा स्पष्ट स्वच्छ दावा आहे. हा दावा मी काही झालं तरी पाठीमाग घेणार नाही. राजकारणाच्या सगळ्या घड्याचे मी कुठून टाकल्या येऊन एका 8 दिवसात हे आमचं दुःख आहे. स्वाभिमानासाठी उद्याची लढाई खेळायची आहे, सांगोल्याच्या विकासासाठी लढाई खेळायची आहे. आणि जिथं दिसेल तिथं धनुष्यबाण, सगळीच्या सगळी तिन्ही फुल्या धनुष्यबाणावरच मारा. भरघोस मतानं काल राणीताईला गेल्यावेळी 3000 निवडून दिलं. आनंदा भावना 6000 मतानं निवडून द्या, दाखवून द्या हा सांगोला तालुका हे सांगोलाच्या स्वाभिमानानं जगणार आहे. मीठ भाकरी गाव पण ताट मानानं चालू, तूप रोटी खायासाठी मुजरा घालणारे आमच्या अवलादना एवढंच जगाला दाखवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.